Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. संघ पुनर्रचना विधेयकात 50% जागा वाढवण्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव. निर्णय झाल्यास पवारांची राष्ट्रवादी विधेयकाला पाठिंबा देणार. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि डीएमकेचाही होकार. खासदार सुप्रिया सुळेंची अधिकृत माहिती. आम्ही डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार नाही. थोड्याच वेळात सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद. या संदर्भात भूमिका स्पष्ट करतील. संजय राऊतांकडून स्पष्ट. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अर्थमंत्री पदासाठी हालचाली सुरू. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षा निवासस्थानी खलबत. तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात. ईश्वरपूरमधील नगराध्यक्षाच्या अपात्रतेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत नियोजित भेट होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही. वर्षा निवासस्थानावरील बैठकीनंतर जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण. आम्ही सगळे खासदार आमदार शरद पवारांशी एकनिष्ठ आहोत. दादांच्या निधनानंतर विलिनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती जयंत पाटील यांचं भाष्य. दिल्लीमध्ये शहांच्या निवासस्थानी शिंदेंसह पुढील 6 खासदारांची 45 मिनिटं चर्चा. तर खासदारांच्या बैठकीनंतर शहा आणि शिंदेंची 15 मिनिटं स्वतंत्र चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. तुम्ही निश्चिंत रहा. अमित शहांचा खासदारांना शब्द. श्रीकांत शिंदेंवर बंडखोर खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी. सूत्रांची माहिती. शिंदेंच्या डीएनए मध्येच चोरी आहे. चोरीचा माल घेऊन गृहमंत्र्यांकडे जात आहे. शिंदेंनी खासदारांसोबत शहांची भेट घेतल्यानंतर राऊतांची टीका. उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. तर रामरक्षा कशी म्हणायची ते आम्ही बघू. फडणवीसांनी राम मंदिर दानपेटीच्या चोरीबाबत बोलावं. राऊतांचं आव्हान. उद्धव ठाकरेंसह त्यांचे शिवसैनिक राम मंदिरातील कुठल्याही आंदोलनात नव्हते. फडणवीस पहिल्या राम मंदिराच्या आंदोलनाच्या वेळेस 18 दिवस तुरुंगात होते. बाबरी पाडली तेव्हा देखील फडणवीस अयोध्येत उपस्थित होते. नवनाथ मन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. ठाकरेंच्या नागपुरातील 18 जुलैच्या सभेसाठी मैदानाचा पेच कायम. रामरक्षा पठणानंतर मंदिराशेजारील मैदानात ठाकरेंच्या सभेचं नियोजन. त्याच मैदानामध्ये फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञाचं आयोजन. भाजपकडून आधीच मैदान बुकिंग. मराठवाड्यात पावसानं उघडीप दिल्यानं दुबार पेरणीचं संकट. राज्यामध्ये 81,32,491 हेक्टर क्षेत्रावर 56% पेरण्या पूर्ण. अमरावती विभागामध्ये सर्वाधिक म्हणजेच 76%, तर कोकणात फक्त 8% पेरण्या. पावसाअभावी पेरण्यांचा वेग मंदावला. मुंबईमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असणार. शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. मुंबईसाठी अलर्ट नाही, तरी बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहावं. प्रशासनाचं आवाहन. हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर 4थ्या दिवशीही बंद. आज महामोर्चा काढला जाणार. आरोपींना अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी. शहरात कडकडीत बंद. आषाढी यात्रेनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद. सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतून दर्शनाची सुविधा. विशेष पूजाही तात्पुरती स्थगित. पुण्यामध्ये निलेश हायवेवरती लांजा शहरामध्ये अपघात. 2 महिलांसह एका मुलाचा जागीच मृत्यू. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारची डंपरला मागून धडक लागल्यानं दुर्घटना घडली. अमेरिकेकडून होर्मुझ 22 तासात मागे. दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती. 22 जुलैनंतर निर्णयाचा पुन्हा आढावा घेण्यात येणार. महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती. कात्रजच्या दूध खरेदी दरात 1 रुपयांची वाढ. गाय आणि म्हशीचं दूध खरेदीचे दर वाढवण्याचा निर्णय. मात्र दूध विक्री दरात कोणतीही वाढ केली नसल्याची माहिती. कशेडी घाटात मोठी दरड कोसळली. मुंबई लेन बंद. गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरून दुहेरी वाहतूक. दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू. धामणदिवी गावाजवळची घटना. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.